सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या मराठी चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी जी महिला या गोष्टी करते, कुलदेवीसोबत माता लक्ष्मी कायम तिच्या घरावर प्रसन्न राहते. जर आयुष्यात आर्थिक संकटे येत असेल, आपल्या पतीची प्रगती होत नसेल, आपल्या घरातील सदस्यांची प्रगती होत नसेल, घरात काही ना काही कारणावरून आपले होत असलेली सर्व कामे अडत असतील, घरात शुभ गोष्टी घडत नसेल, तर मंगळवारी शुक्रवारी आपण हे उपाय नक्की केले पाहिजे. मंगळवारी आणि शुक्रवारी महिलांनी ह्या गोष्टी केल्या तर कुलदेवीसोबत माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम आपल्या घरावर राहतो. मंगळवार कुलदेवीचा मानाचा दिवस, तर शुक्रवार माता लक्ष्मीचा वार. तुमचा जर शुक्र ग्रह मजबूत असेल तर तुम्हाला कधीच कोणत्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार नाही. शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा केल्याने शुक्र ग्रहाची स्थिती खूप बळकट होऊन सर्वच आपल्या मनासारखे होते. मंगळवारी कुलदेवीची पूजा घरात नित्य नियमाने व्हायलाच हवी. वर्षातून एकदा आपण कुलदेवीचे दर्शन घ्यायलाच हवे. देव्हाऱ्यात कलश भरला नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या कुलदेवीचे माता लक्ष्मीचे नाव घेऊन मंगल कलश भरावा. कलशाच्या अवतीभोवती तोंडाशी 5 पाने विड्याची किंवा 5 पाने आंब्याची नक्की ठेवावी. मंगल कलशामध्ये 1 सुपारी, नाणे, थोडे अक्षत, हळद, कुंकू टाकायला विसरू नका. दर मंगळवारी आणि शुक्रवारी असाच मंगल कलश भरा. कलशाच्या अवतीभोवती आजूबाजूनी 8 वेळा हळदी कुंकवाची बोटे लावायला विसरू नका. तेव्हाच मंगल कलश पूर्ण होतो. दर मंगळवारी शुक्रवारी कलश धुवून पुन्हा देवघरात स्वच्छ भरावा आणि मी जसा सांगितलाय 5 पाने विड्याची, आंब्याची असा घेऊन मंगल कलश भरा. त्यात सुपारी, नाणे, हळद, कुंकू, अक्षत व्हा आणि असा मंगल कलश दर मंगळवारी किंवा शुक्रवारी नक्की भरा. दर मंगळवारी आपल्या कुलदेवीला 1 पानाचा विडा नक्की अर्पण करा, न चुकता. मंगळवार शुक्रवार दोन्ही दिवशी देवी आईला लाल फूल, वेणी किंवा गजरा अवश्य व्हा. तुम्ही कुलदेवीचे दर्शन मंगळवारी शुक्रवारीच करावे. ह्या 2 दिवशी देवी आईची ओटी भरावी. मंगळवारी शुक्रवारी न चुकता घराचा मुख्य दरवाजा, उंबरठा स्वच्छ करून पूजन नक्की करावे. उंबरठ्यावर आठवड्यातून ह्या 2 दिवशी हळदीने आणि चंदनाने लेपन नक्की करावे. नाही चंदन तर नुसतं हळद ओली करून त्या हळदीने लेपन नक्की करा. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार तुम्हाला रोज जमले तरी चांगले, पण नाही जमले तर रोज फक्त ओल्या कपड्याने उंबरठा पुसून हळदी कुंकू व्हावे. हळदी कुंकू सौभाग्याचे प्रतीक आहे आणि आपले सौभाग्य, सुख, शांती, समृद्धी माता लक्ष्मी ह्याच आपल्या उंबरठ्यातून आत येत असते. म्हणून न चुकता रोज अंघोळीनंतर उंबरठ्यावर हळद कुंकू व्हावे, पूजा करावी. नंतर बाकी कामांना सुरुवात करावी. घरातील महिलांनी हा नियम रोज पाळलाच पाहिजे. रोज दारात रांगोळी काढावी. लहानशी का होईना 4 रेघोट्या तरी रांगोळीच्या नक्की ओढाव्या. नाही रोज जमले तर मंगळवारी शुक्रवारी सणावाराला नक्कीच रांगोळी दारात काढा. ही आणि हळद कुंकू त्यात भरा, तरच रांगोळी पूर्ण होते. तुमचा दर महिन्याचा पगार झाला, तुम्ही नवरा बायको दोन्ही कमवत असाल किंवा एकटा नवरा कमवत असेल, तर दर महिन्याचा पगार झाला की आधी त्यातून 21 रुपये, 51 रुपये किंवा 101 रुपये आपल्या मनानुसार बाजूला काढावे. एका लाल कपड्यात ते पैसे ठेवून द्यावे. नीट गुंडाळून एखाद्या पर्समध्ये ठेवून द्या आणि ती पर्स तिजोरीत किंवा देवघरात नीट कोणाला दिसणार नाही अशी ठेवून द्या. महिलांनी हिरव्या, पिवळ्या, लाल, चॉकलेटी रंगाची पर्स वापरावी. खूप शुभ ठरते. पगारातील पैसे बाजूला काढताना मंगळवार किंवा शुक्रवार पाहून, ह्या 2 दिवस पाहूनच बाजूला पैसे काढा. दर महिन्याला असे थोडे थोडे पैसे बाजूला काढून नंतर त्या पैशांनी जरा जास्त पैसे जमले की त्या पैशांनी आपल्या माता लक्ष्मीसाठी किंवा कुलदेवीसाठी काही वस्तू खरेदी करावी किंवा देवघरातील वस्तू घ्यावी किंवा माता लक्ष्मीचे श्रीयंत्र, शंख किंवा कासव वगैरे तुम्हाला जी वस्तू हवी असेल देवघरातील
ती घेऊ शकता तुम्ही त्या पैशातून. हा उपाय करून तर बघा. स्वतःच्या किंवा नवऱ्याच्या पगारातून थोडेसे पैसे दर महिन्याला न चुकता माता लक्ष्मीचे, आपल्या कुलदेवीचे नाव घेऊन बाजूला काढून ठेवा. घरात इतकी बरकत भरभराट होईल, तुमचे तुम्हालाच अनुभव येत जातील. खूप बरकत होईल घरात. पतिदेवांची तुमच्या खूप प्रगती होऊन पगार भरपूर वाढ होईल. पगारात पैशाला पैसा कायम टिकून राहील. माता लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहील. विनाकारण तुमच्या घरातील पैसा खर्च होणार नाही. आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील. मंगळवारी शुक्रवारी प्रत्येक महिलेने, सौभाग्यवती स्त्रियांनी साज शृंगार करावा. माता लक्ष्मीला साज शृंगार अतिशय प्रिय आहे. त्यात लाल कलर, कपाळी लाल, छान लाल भडक टिकली, कुंकू लावा. लाल बांगड्या, लाल कपडे, हातापायाच्या नखांना लाल नेलपेंट सुद्धा लावा. हा मंगळवार आणि शुक्रवार हा साज शृंगार करून बघा. असा साज शृंगार करा, खूप शुभ ठरेल. प्रत्येक घरातील महिला ही लक्ष्मी असते, म्हणून मंगळवार शुक्रवार कधीच फाटके तुटके कपडे घालू नका. कधीच असे फाटके तुटके कपडे घालू नये. शुक्रवारी मंगळवारी घरातील स्त्रीयंत्राला पिवळ्या कवड्या असतील घरात, देवघरात असेल तुमच्या स्त्रीयंत्र किंवा पिवळ्या कवड्या, त्या माता लक्ष्मीचा मंत्र जप करून कुंकुमार्जन नक्की करा. मंगळवारी शुक्रवारी दिव्यात कापसाची वात न वापरता लाल पिवळा धागा बाजारात मिळतो, त्याला कलावा म्हणतात, त्याची वात वापरून बघा. तो देवघरात दिवा लावा. बघा, खूप फरक जाणवेल तुमच्या आयुष्यात. तुमच्या घरात जर नवरा बायकोत खूप वादविवाद होत असतील तर शुक्रवारी संध्याकाळी काचेच्या वाटीत थोडेसे मूठभर जाडे मीठ घेऊन स्वतःच्या बेडरूममध्ये ठेवा. प्रत्येक शुक्रवारी ते मीठ बदलून नवीन ठेवा. खूप चांगला फायदा होईल. तुमच्या संसारात सुखाचा संसार होईल. श्रीयंत्र, हत्तीची जोडी, शंख किंवा कासव तुम्हाला लक्ष्मी प्रिय ह्या वस्तू घरी आणायच्या असेल तर गुरुवारीच घरी आणून शुक्रवारी देवघरात स्थापना करावी. खूप शुभ ठरते. मंगळवार असो किंवा शुक्रवार, कधीच घरातील महिलांचा अपमान कोणीच करायला नाही पाहिजे. आपण महिलांनीच आपला स्वतःचा आदर राखला तर समोरची व्यक्ती आपल्याला मान सन्मान आदर देईल. म्हणून प्रत्येक स्त्री जीवनातील प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी स्वतःचा आपण आदर करावा. कधीच स्वतःला कमजोर हातबल समजून माघार घ्यायची नाही. कुठलेही काम लहान असो किंवा मोठे करताना कधीच डगमगायचं नाही. जर तुम्हाला पहिल्यांदा त्यात यश मिळाले नाही त्या कामात, तर मनात विश्वास जर पक्का असेल कुठली गोष्ट करून दाखवायची, तर ती गोष्ट स्वतः माता लक्ष्मी कुलदेवी माता आपल्याकडून पूर्ण करूनच घेते. फक्त स्वतःवर विश्वास आणि देवी आईवर विश्वास ठेवा. आपली कुलदेवता कायम आपल्या पाठीशी असते. फक्त विश्वास खूप महत्त्वाचा असतो स्वतःवरचा. महिलांनी सोने आणि चांदी हे दोन्ही धातू अंगावर घातलेच पाहिजे मंगळवारी आणि शुक्रवारी. म्हणजे सोन्या चांदीचे दागिने. सोने हा मंगळ ग्रहाचा धातू आहे, तर चांदी शुक्र ग्रहाचा. आपल्या कुंडलीतील शुक्र चंद्र मजबूत होतो. नक्की महिलांनी सोने चांदी थोडे का होईना पण नक्की रोज परिधान करावे. शुक्रवारी खिरीचा नैवेद्य नक्कीच माता लक्ष्मीला दाखवावा आणि मंगळवारी काहीतरी गोडधोड नक्की आपल्या कुलदेवीला दाखवावा. नाही जमले दूध भात साखरेचा नैवेद्य दाखवला दर मंगळवारी तरी चालेल. शुक्रवारी लहान मुलीला खीर खायला द्या. महिन्यातून एखाद्या शुक्रवारी हा उपाय केला तुम्ही तरी चालेल. खूप प्रसन्न होईल माता लक्ष्मी. माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील तुमच्यावर. मंगळवारी शुक्रवारी घराच्या उंबरठ्याची पूजा केल्यावर दोन्ही बाजूला झेंडूची फुले ठेवायला विसरू नका. फुलांचे तोंड बाहेरील बाजूस करावे, देठ आतमध्ये येईल. अशा पद्धतीने 2 झेंडूची फुले एक एक करून आजूबाजू दाराच्या नक्की ठेवा. कायम सुख शांतता लक्ष्मी नांदेल. नकारात्मक वाईट गोष्टी कायमच्या घरातून बाहेर जातील. दर मंगळवारी शुक्रवारी अमावस्येला पौर्णिमेला घरात कापूर आरती, त्यात 5 लवंग टाकून धूप घरात नक्की पसरावा. आधी आरती करून घ्या कापूर आरती देवाची, नंतर त्यावर 5 लवंग टाकून तो धूप संपूर्ण
असा 5 लवंगांचा धूप नक्की करावा. दर शुक्रवारी किंवा मंगळवारी, अमावास्येला, पौर्णिमेला नक्की करा. खूप शुभ ठरते. घरात कधीच वाईट शक्ती प्रवेश करू शकणार नाही. दर शुक्रवारी कबुतरांना तांदूळ खायला टाका. तसे रोजच टाकायला हवे, पण शुक्रवारी नक्की तांदूळच टाकायचे. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.